झी मराठी, चर्चा ही होणारच. संविधानाच्या अधिकाराप्रमाणे निवडणूक भयमुक्त व्हावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी. कोरोची जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपाली कोरणे यांच्या पाठीशी स्वाभिमानी संघटना खंबीरपणे उभी असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून देऊन सामान्य व्यक्तीला न्याय द्यावा, तसेच धनदांडग्यांच्या भूलथापांना बळी न पडता, तसेच कोणाच्याही दबावाला न घाबरता संविधानाच्या अधिकाराप्रमाणे ही निवडणूक भयमुक्त व्हावी, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारदाळ येथील श्रीकृष्णनगर येथील दीपाली कोराणे यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी बोलताना केले. ते पुढे म्हणाले, लोकशाहीत कोणावरही अन्याय केला जात नाही. स्वाभिमानी संघटना संविधानावर चालणारी संघटना आहे. त्यामुळे निर्भयपणे दीपाली कोराणे, अनिता शिंदे, आनंद शेट्टी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले आहे. तर पुरंदर पाटील यांनी म्हटलं आहे की सामान्य माणसाच्या उमेदवारीवर गदा आणून घराणेशाही लादण्याचा प्रयत्न कोरोची मतदारसंघात होतो आहे. परंतु सामान्य जनता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विनोद कोराणे यांच्या पाठीशी राहील यात शंका नाही. सदर सदिच्छा भेटी प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, शिवसेना उभाटाचे आनंद शेट्टी, पवन शिंदे, रणजित शिंदे, अरुण शेट्टी, विश्वनाथ मांजरे, सुनील पाटील, ॲडव्होकेट अर्जुन माने, दत्तात्रय तेलवे, तानाजी तेलवे यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते. सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद पाटील. घ्या ना तुमच्या मुलगीचा अर्ज माघारी आणि द्या एका सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्वाला संधी. महाराष्ट्र तुमचा जय जयकार करेल. पण जर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचं थडगं बांधून त्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकून जर तुम्हाला ही इलेक्शन लढायची असेल तर हा कोराणे कायम समोर राहणार, शेवटच्या क्षणापर्यंत समोर राहणार. साहेब, तुम्ही इथं आलात. थुडकी मुडकी चळवळीत काम करणारे, यांना डोळ्यात डोळं घालून बघणारी जी काही लोक होती ती विनोद कोराण्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर गेल्या 2-3 दिवसामध्ये काय काय घटना त्या ठिकाणी परिस्थिती घडली आहे तुमच्या समोर त्यांनी सांगितलं. महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा. अनेकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं भीतीमुक्त भयमुक्त वातावरणात मोठा केलेला महाराष्ट्र आहे हा. कल्लापन्ना आवाडे दादांचा महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा, तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला जो वारसा आहे त्या कल्लापन्ना दादाने सुद्धा असं कधी वागलं नाही, ते तुम्ही वागायला नाही, हे लोकांना पटलेलं नाही, हे एकदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही कामं करणारी माणसं आहे, चळवळीतली माणसं आहे. आम्ही काय असं कुठल्या पुढाऱ्याचं किंवा आमचे आई वडील कुठं सरपंच होते, कुठं काय नेते होते असं नाही. आम्ही समाजाच्या कामातून तयार झालेले कार्यकर्ते आहोत. तरी सर्वांना माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दीपाली कोराणे आणि आनंद शेट्टी यांचे चिन्ह आहे शिट्टी आणि हे मशाल, तरी ह्या चिन्हावर आपण प्रचंड अशा बहुमतानं मतदान करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. माझं वय आता 59 आहे. आवाडे दादा, मला वाटतं की मी लहान बारका होतो शाळेला त्यावेळेपासून आधी दादा निवडून आले. दादा मोठा माणूस आहे, कारण मला सुद्धा त्यांच्याबद्दल आदर आहे. दादांच्या नंतर 1985 नंतर प्रकाशांना यायला लागले, मंत्री झाले. त्याच्यानंतर आमच्या किशोरीताई इचलकरंजीच्या नगराध्यक्षा झाल्या. नंतर राहुल आवाडे जिल्हा परिषद सदस्य झाले. आता इथले आमदार झाले. अजून पोट भरत नाही. अरे, संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. काय तुम्हालाच तेवढा दिलेला आहे? तुमच्या घराण्यालाच अधिकार दिलेला आहे का? आमच्या घरातल्या बायका बाळत झाल्यात ती तुमची सेवा करण्यासाठी, तुमच्या सतरंज्या उचलण्यासाठी, पोरं जन्माला घालावी म्हणून झाल्यात का? आणि तुमच्या घरातल्या बाया बाळत झाल्यात त्या नेता घडवण्यासाठी झाल्यात का? अरे, कळून दे ना एकदा. का लोकांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार तुम्ही काढून घेता? काय असते ते साखर कारखानदारांना जाऊन विचारा. आम्ही दहशत माजवतो, पण अन्यायाच्या विरोधात लढताना माजवतो. सुपाऱ्या घेऊन घरं खाली करण्यासाठी नव्हे, कन्या मागण्यासाठी नव्हे, किंवा कुणावर अन्याय करण्यासाठी नव्हे. जरूर माझी जी काही शेतकऱ्यांची पोरं आहेत ती एका गुंडाला एक माणूस माझा 10 गुंडाला भारी आहे अशी आहे. परंतु ते काम आम्ही कशासाठी करतो? जर एखादा अन्यायाच्या विरोधामध्ये
अन्याय कोणी केला तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी आहे. म्हणून म्हटलं मी ठरवलेलं होतं कोण आहे ते बघूया म्हणून मी म्हटलं मी म्हणजे तर काय त्या दक्षिणेकडच्या फिल्ममधला सुपरस्टार आहे का असं